नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संधी या व्याकरणाच्या भागात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण संधी व त्याचे प्रकार अभ्यासणार आहोत। संधी व त्याचे प्रकार या व्याकरणाच्या भागाचा हा सेशन क्रमांक 6वा आहे। आतापर्यंत आपण संधी म्हणजे काय, संधीचे कोणते कोणते प्रकार असतात याचा अभ्यास केला आहे। संधीचे एकूण 3 प्रकार असतात, स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी। त्यापैकी आपण आतापर्यंत स्वर संधी आणि व्यंजन संधी काय यांचा अभ्यास केलेला आहे। आता आपण विसर्ग संधी म्हणजे काय हे समजून घेणार आहोत। विसर्ग संधी म्हणजेच काय, एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला वर्ण हा विसर्ग व दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असतो तेव्हा त्याला आपण विसर्ग संधी असे म्हणतो। आता बघा, आतापर्यंत आपण 3 संधीचे प्रकार अभ्यासलेले आहे। त्यामधील फरक आता आपल्याला समजून आलेला असेल। स्वर संधी, स्वर संधी म्हणजेच काय की जेव्हा एकत्र येणारे जे 2 शब्द असतात त्या 2 शब्दांमधील पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण स्वर आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण स्वर म्हणजे स्वर 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 संधी। त्याच प्रकारे व्यंजन संधी म्हणजेच काय की 2 वेगवेगळे अक्षर एकत्र येऊन वर्णांमध्ये जो काही मिलाप होतो किंवा जे वर्ण जोडले जातात त्या वर्णांपैकी पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व्यंजन किंवा मग स्वर किंवा मग दुसरा जो शब्द असेल त्यापैकी पहिला वर्ण व्यंजन किंवा स्वर म्हणजे व्यंजन स्वर बरोबर व्यंजन संधी किंवा मग व्यंजन 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 संधी। अशा प्रकारे आपण अभ्यास केला होता किंवा स्वर अधिक व्यंजन बरोबर व्यंजन संधी। त्याचप्रमाणे विसर्ग संधी म्हणजेच काय की अशा एकत्र येणाऱ्या शब्दातील पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण विसर्ग आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण व्यंजन किंवा स्वर असेल तेव्हा तिथे आपण विसर्ग संधी आहे असे म्हणतो। आता इथे उदाहरण दिलेले आहे, मन अधिक रंजन। आता याच्यामध्ये बघा, पहिला शब्द आहे मन, दुसरा शब्द आहे रंजन। तर मन या पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण न, नच्या नंतर आपल्याला इथे विसर्ग लावलेला आहे म्हणजेच हा न जो आहे तो विसर्गयुक्त न आहे। आणि दुसरा शब्द म्हणजे रंजन, त्यापैकी पहिला जो अक्षर आहे तो स्वर किंवा व्यंजन असावा लागतो। तर इथे र जे आहे ते काय आहे, व्यंजन आहे। म्हणजेच आपल्याला एकत्र करण्याचा जो वर्ण आहे तो म्हणजेच न विसर्ग अधिक र। तर इथे बघा काय सांगितलेलं आहे, न चा आपल्याला फोड करून घ्यायचे आहे, न अधिक अ अधिक विसर्ग। त्याचप्रमाणे आपल्याला र चा पण फोड करून घ्यायचा आहे, र अधिक अ अधिक अनुस्वार म्हणजेच विसर्ग अधिक र असे वर्ण इथे एकत्र आले आहे। आणि अशा रीतीने मग नवीन जोड शब्द तयार झालेला आहे, मनोरंजन। आता आपण विसर्ग संधी म्हणजे काय हे उदाहरणेद्वारे समजून घेतलेले आहे। खालील तक्ता काळजीपूर्वक अभ्यासायचा आहे आपल्याला आणि विसर्ग संधीचे काही नियम आपल्याला जाणून घ्यायचे आहे। या आधीच्या सेशनमध्ये पण आपण विसर्ग संधीचे काही नियम जाणून घेतलेले, त्याचे प्रकार जे पाहिलेले होते आपण त्या प्रकाराबरोबर त्याचे नियम सुद्धा जाणून घेतलेले आहे। आता आपण इथे संक्षिप्तमध्ये काही नियम जाणून घेऊया। इथे पोट शब्द दिलेला आहे, एकत्र येणारे स्वर, विसर्ग आणि त्यापासून झालेली संधी। आणि मग उदाहरण, यश अधिक धन। आता आपल्याला बघा इथे क्ष अधिक ध म्हणजेच आपल्याला अगोदर श ची फोड करून घ्यायची आहे। श म्हणजेच व्यंजन श अधिक अ अधिक विसर्ग। हे आपलं आपण पहिल्या शब्दातील शेवटचा वर्णाचा फोड करून घेतलेला आहे। आता धन मधील ध, ध चा आपण फोड करूया। तर आपण ध आपण शेवट नंतरचं जे अक्षर असतं किंवा शब्द असतो तो जसं तसं लिहितो। मग इथे आपल्याला फोड करायची गरज नाही, आपण फक्त जे विसर्गयुक्त
वर्ण आहे त्याचंच आपल्याला फोड करायचं, म्हणजे श अधिक अ अधिक विसर्ग बरोबर धन. म्हणजेच इथे काय येणार आहे, श अधिक ओ, म्हणजेच इथे शचा ओ होणार. मग आपला शब्द येणार यशो. मग यशो अधिक धन. मग कोणता शब्द तयार झालेला आहे, जोड शब्द यशोधन. त्याचप्रमाणे दू अधिक जन. दू मध्ये आपला विसर्ग आहे, म्हणजेच काय येणार, द अधिक उ. दू म्हणजेच काय, द मध्ये उकार आहे की नाही, म्हणजेच आपल्याला लिहायचं आहे द अधिक उ बरोबर अधिक विसर्ग. द अधिक उ अधिक विसर्ग अधिक जन. म्हणजेच इथे आपल्याला तो तयार होणार आहे दूर. आपण विसर्गाच्या ऐवजी तिथे र लिहिणार आणि तो र कशावरती जाणार आहे, पुढचा शब्द म्हणजे इथे ज वरती जाणार आणि मग तो आपण रफारच्या रूपाने म्हणजेच वरती रफारच्या रूपाने लिहिणार, म्हणजेच दुर्जन. त्याचप्रमाणे नी विसर्ग अधिक रस, म्हणजेच काय, नी अधिक र अधिक रस, म्हणजे रच्या पुढे र आणि म्हणजे मागील स्वर दीर्घ होतो. मग इथे आपण लिहिणार निरस. पुढचा नियम पाहूया, नी र. आता विसर्गाचं प्रोनाउन्सिएशन उच्चार आपण र म्हणून सुद्धा करतो. कारण म्हणजे नी विसर्ग अधिक कारण. आता आपल्याला याचं फोड करून घ्यायचं आहे, नी अधिक श अधिक कारण बरोबर विसर्गाच्या मागे ई उ व पुढे क ख प फ असताना मग विसर्गाचा श होतो. याच्यामध्ये मी तुम्हाला याच्या आधी पण जो आपण सेशन घेतलेला आहे, सेशन क्रमांक 5 मध्ये तुम्हाला मी हा नियम समजावून सांगितलेला आहे. म्हणजेच तिथे काय होणार आहे, आपला विसर्गाचं रूपांतर जेव्हा ह्रस्व ई आणि दीर्घ उ असणार आहे, त्याच्या पुढे जर क ख प आणि फ हे व्यंजन असतील तर तिथे विसर्गाचा क्ष होतो आणि तो क ख प फ वरती जोड शब्दाच्या रूपाने क्ष लिहिला जातो. मग इथे आपला उत्तर येणार आहे निष्कारण. त्याचप्रमाणे नी विसर्ग किंवा नीर अधिक चल, म्हणजेच नी अधिक श अधिक चल. विसर्गाच्या पुढे च किंवा छ आल्यास, बघा आता इथे विसर्गाच्या पुढे काय आलेलं आहे, च. मग आपला नियम काय आहे, जेव्हा निसर्गाच्या पुढे च किंवा छ आल्यास त्या विसर्गाचा काय होतो, क्ष. मग इथे तो विसर्गाचा क्ष होणार आहे, म्हणजेच नी अधिक श अधिक चल, म्हणजेच निश्चल. पुढचा आपण नियम समजून घेऊया, मनस अधिक पटल. आता इथे बघा स अधिक प येणार, म्हणजे स च्या स्थानावरती काय येणार आहे, विसर्ग. तो आपण स काढून टाकायचा आणि तिथे विसर्ग लिहायचा आहे. नियम समजून घेऊया आपण, स अधिक प बरोबर विसर्ग. शेवटच्या स पुढे कोणतेही व्यंजन आल्यास स चा विसर्ग होतो. हा आपला नियम लक्षात ठेवायचा आहे सगळ्यांनी. जेव्हा स असेल विसर्गाच्या ऐवजी जर स आलेला असेल तर तेव्हा आपण त्या स च्या स्थानावरती नेहमी विसर्गाचं चिन्ह देतो, म्हणजेच काय येणार, मनपटल. पुनर्जन्म, र च्या मागे अ व पुढे मृदुवर्ण आल्यास र तसाच राहतो, म्हणजेच काय, अ अधिक र अधिक ज. म्हणजे बघा इथे काय सांगितलेलं आहे, र च्या पुढे जर अ स्वर असेल आणि त्याच्यानंतर जर मृदुवर्ण आले तर तो र तसाच राहणार आणि तो नंतरच्या व्यंजनावरती किंवा वर्णावरती आपण रफारच्या रूपामध्ये लिहिणार, म्हणजेच काय, पुनर अधिक जन्म बरोबर पुनर्जन्म. प्रातः काल, पुढील उदाहरण आहे प्रातः काल. आता नियम समजून घेऊया आपण. प्रातः अधिक काल, विसर्गाच्या पुढे अ हा स्वर आणि पुढे क ख प आल्यास विसर्ग कायम राहतो. तर हा नियम सगळ्यांनी लक्षात ठेवायचा आहे. काय सांगितलेलं आहे की विसर्गाच्या पुढे जर अ स्वर असेल, आता इथे
अ स्वर आलेला आहे आणि विसर्गाच्या पुढे अ स्वर आला आणि त्याच्या पुढील अक्षरामध्ये पहिला वर्ण क ख प असल्यास तर विसर्ग आपण नेहमी तसाच लिहितो. मग प्रातः अधिक काल बरोबर प्रातःकाल. त्याचप्रमाणे दुःख या शब्दामध्ये पण आपण बघा दू अधिक दूच्या नंतर आपण विसर्ग लावतो अधिक ख. मग ख आल्यामुळे तिथे आपण तो विसर्ग जो आहे तशाच्या तसाच लिहितो, म्हणून दुःख हा शब्द पण आपण जशाच्या तसाच लिहितो. पुढील नियम समजून घेऊया. दू अधिक शासन. विसर्गाच्या पुढे क्ष स आल्यास विसर्ग कायम राहतो किंवा लोप पावतो. मग बघा इथे याच्या आधी पण सेशनमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं दू अधिक श. श किंवा स आला तर आपण तो जोड शब्दाच्या रूपाने लिहितो किंवा मग विसर्ग जसं तसा लिहितो, म्हणजे दू अधिक शासन दुःशासन. पुढील नियम समजून घेऊया. अंत अधिक स्थ. अंत अधिक स्थ. विसर्गाच्या पुढे जर श स आल्यास विसर्ग कायम राहतो किंवा लोप होतो. मी इथे सुद्धा तो आपण कायम लिहू शकतो किंवा त्याचा लोप होऊ शकतो. मग अंतः अधिक स्थ बरोबर अंतःस्थ. नमः अधिक स्कार. विसर्गाच्या पुढे कृ धातूची रूपे आली म्हणजे क जर वर्ण आलं किंवा क व्यंजन आला तर तिथे विसर्गाचा स होतो, म्हणजेच नमः अधिक सकार. म्हणजे नम मधला विसर्ग निघून जाणार आणि आपण नमच्या नंतर स लावायचा आहे. नमः अधिक स अधिक कार बरोबर नमस्कार. आता मराठीची विशेष संधी आपण जाणून घेऊया. मराठीची विशेष संधीमध्ये 2 प्रकार आहेत. एक आहे पूर्वरूप संधी आणि दुसरा आहे पररूप संधी. तर इथे आपण अगोदर पूर्वरूप संधी समजून घेऊया. आता आपण मराठीची विशेष संधी पाहणार आहोत. पहिला आहे पूर्वरूप संधी आणि दुसरा आहे पररूप संधी. तर पहिला प्रकार आपण समजून घेऊया. पूर्वरूप संधी म्हणजेच काय? मराठीत कधी कधी 2 स्वर एकापुढे एक आले असता त्यातील पहिला स्वर न बदलता तसाच राहतो व दुसरा स्वर लोप पावतो, त्यालाच आपण पूर्वरूप संधी असे म्हणतो. कधी कधी 2 स्वर एकापुढे एक आले असता त्यातील पहिला स्वर म्हणजेच पूर्वस्वर न बदलता तसाच राहतो व दुसरा स्वर लोप पावतो. लोप पावणे म्हणजेच नाहीसे होणं. आता नाहीसे होणे म्हणजे बघा इथे पूर्वस्वर जसा असतो तसाच राहिल्या कारणाने याला आपण पूर्वरूप संधी असे म्हणतो. पाहूया उदाहरण. उदाहरण क्रमांक पहिला आहे नाही अधिक असा. तर याच्यामध्ये बघा ह मध्ये ह्रस्व ई आहे आणि इथे अ आहे, म्हणजेच ई अधिक अ. तर इथे अ चा लोप पावलेला आहे म्हणजे तो नाहीसा झालेला आहे आणि तो ही जसाचा तसा राहिलेला आहे, म्हणजेच पूर्व स्वर बदल न होता आपण तसाच लिहितो, म्हणून याला पूर्वरूप संधी म्हणतो. नाही अधिक असा बरोबर नाहीसा. त्याचप्रमाणे दुसरं उदाहरण आहे नदी अधिक आत. अर्थातच ई अधिक आ म्हणजे आपण नदी जसा आहे तसाच लिहिणार. आ या स्वराचा लोप होणार आहे म्हणजेच नदीत. अजून आपण समजून घेऊया. पूर्वरूप संधी मराठीत केव्हा केव्हा संधी होत असताना एकत्र येणाऱ्या 2 स्वरापैकी पहिला स्वर कायम राहतो आणि दुसऱ्याचा लोप होतो, यालाच आपण पूर्वरूप संधी असे म्हणतो. बघूया पूर्वरूप संधी बरोबर पहिलं कायम राहतो तो स्वर आणि दुसरा निघून जातो तो स्वर. पहिलं कायम राहतो तो स्वर अधिक दुसरा स्वर निघून जातो म्हणजेच लोप पावतो. काय उदाहरणांद्वारे समजून घेऊया. खिडकी अधिक आत म्हणजेच क मध्ये ह्रस्व ई आहे आणि आत ई अधिक आ. मग इथे आचा लोप झालेला आहे, आपण खिडकीत असा शब्द लिहितो. पुन्हा काही अधिक असे म्हणजे इथे सुद्धा अ ई आणि अ चा लोप झालेला आहे काहीसे. थोडे असे म्हणजे थोडेसे अ चा लोप होतो, ए आपण लिहितो थोडेसे. किती अधिक एक. याच्यामध्ये त मध्ये ह्रस्व ई आहे आणि ए म्हणजेच किती कितीक.
गरज अधिक अनुरूप, याच्यामध्ये पण बघा गरज अधिक अनुरूप, मग इथे आपण गरजेनुरूप लिहिणार. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण विसर्ग संधीबद्दल अधिक माहिती जाणून घेत होतो. अनेक नियमांद्वारे आपण विसर्ग संधी कशी लिहिली जाते याचा अभ्यास केलेला आहे. आता उर्वरित संधीबद्दल आपल्याला जाणून घ्यायचा आहे, परंतु त्याचा अभ्यास आपण संधीचा व्याकरणिक भाग जो आपण अभ्यासणार आहोत त्याच्या पुढील भागामध्ये आपण अभ्यासणार आहोत. धन्यवाद.